2 क्रोध आणि बसलेल्या लोकांच्या पाया पडतो. या 15 दिवसाचा अभ्यास करा. खून, मारामारी, दंगल, दरोडा, कोयता, पिस्तूल या गोष्टी का वाढल्यात जरा निरीक्षण करा. निरीक्षण करा. तुमच्या पाया पडतो. एका मातेला श्रद्धांजली वाहताना राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बॉक्स मुगशिंद. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ते पैसे खर्चणार कदा? 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. राग इतका वाईट आहे. महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण काही माणसं असं नरात हवेत का बायको जाळली जाते. तिला जाळताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. पण एक स्त्री जळत असेल तर तिला होणाऱ्या वेदनेचा विचार करा. एखाद्या मुलीच्या गळ्याला नख दाबून तिचा खून केला जातो. ठेच लागली तर माणसं दवाखान्यात जातात. तिला मारताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. आणि दोन्हींना आवर घाला. एक काम, 2 क्रोध. का खून, का मर्डर, का मारामाऱ्या. अरे माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा माणूस मरायला लागतो. काय संगण येणार आहे तुम्ही? काय संगण येणार? 1 फूटभर जागेवरून तुम्ही भावाचा खून केला. तुम्ही आत गेले भाऊ मेला. फूट तसाच राहिला ना. 1 फूट जागेसाठी तुम्ही भावाचा खून केला. भाऊ आत गेला. भाऊ एक मेला आणि तुम्ही आत गेले. फूट तसाच राहिला. प्रारब्धाने मिळेल तेवढंच घ्या. जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या कपाळाला मिळेल तेवढं मिळेल. का करायचं वाईट? का? आणि पाया पडू शकतो. आणि मारामारीची कारण काय आहेत माहिती? सध्या डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का, जेवल्या हॉटेलवाल्यानं पैसे का मागितले, झाली गच्ची दारादारी. कोण आहे तो? क्रोध. किती झाले? 2. काम आणि क्रोध. 3रा लोभ. लोभ लोभ. आणि आज सगळे लोभ. कोण बहीण, कोण भाऊ? बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. इथं बसलेल्या 25 बाया आहेत भावाशी न बोलणाऱ्या. इथं माया पुढे येत. आता नाव सगळं सांग. बामटेची दुनिया ओवळी ती भावरा. काय ओवळी ती भावरा? बहीण काय चीज आहे हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केल्या. कोण भाऊ? राग येतोय लोकांना. अरे इस्टेटीसाठी तुम्ही रक्ताचे नाते तोडायला लागले. काय संग न्यायचंय तुम्हाला? आज सक्का मामा राहिला नाही लग्नात. तो गुरु मामा एक कुठून आलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे पहिला. आणि ती अवलाद अशी हल्ली पाहिजे लग्नात. कुठं सापडला का तुला गुरु मामा? कुठं सापडला? कारखाना कुठे हा गुरु मामाचा? रक्ताच्या नात्याचा भाऊ तुम्हाला दुश्मन झाला आणि तो दरिद्री तुम्हाला गुरु भाऊ झाला. अरे पायजमा फाटू दे, शर्ट फाटू दे, दाढी वाढू दे, भाऊ रक्ताचा शोभतो. फाटू दे ना बनेल. काय भाऊ कळला तुम्हाला? सांगू महिला मंडळ भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? अरे सांगू का? महिला मंडळ भाऊ काय असतो? बहीण मला बहीण, बहीण मला बहीण तुम्हाला. महिला मंडळ तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. शाळा सुटली ना त्याची. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. तो घरी येत नव्हता. शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर बसायचा. तुम्हाला घेऊन यायचा. तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होतं.
आणि तो सायकल लोटायला होता, तुम्ही गप्पा आणायला होत्या. घरी आले ना भाकर त्यानं चुरायची, कालवण तुम्ही ओतायचं, जेवण एकत्र करायचं दोघांनी, पण भांड कोणी घासायचं, झालं भांडण. मांडणीत कोणी लावायचं, झालं भांडण. दप्तर कुठं ठेवायचं, झालं भांडण. संध्याकाळी झोपताना भांडण कसं होतं माहितीये बहिणीचं? झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, झालं भांडण. आईचा हात माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. माझी उशी का घेतली, झालं भांडण. जेवताना मी आईच्याच ताटात जेवलं पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का? ए बहीण बहीण, मला एक आकृती काढून दे ना, दे ना एक आकृती काढून. कोण म्हणते? बहीण. तो काय म्हणतो माहिती का? देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागत. म्हणजे तू यांना आकृती कर, त्याने निबंध लिहायचं नाही ना, आकृती काढ. तो भाऊ ये ना महिला मंडळ, हे वहीत नव्हता काढीत आकृती, कागदावर काढायची. जर बहिणीला आवडली तर वहीत घ्यायची, असा कागद धरायचा पुढं. बघ ना ग कशी आली, बघ ना. त्याला आनंदात हातून त्या बहिणीनं फक्त एक म्हणायचं, चांगली नाही आली, नाही फाडलं पान. झाली मारामारी. आणि बहीण भावाची मारामारी कशी माहिती का? त्याची पाठ, हिचा बुक्का, आणि त्यानं नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. त्यानं रडायचं नाही आणि त्यानं नुसते बुक्के खायचे. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला अख्खं घर डोक्यावर घ्यायचं. आरडली, मला मारलं, मला मारलं, धक्का सुद्धा लागला नाही. हा, आणि मग आता भावाची बुक्के खायची कॅपॅसिटी संपली. किती बुक्के खाईल? मग त्याच्या काय आयडिया, केस धरायची. केस धरली का बहीण आकाळली, मग तिने म्हणायचं केस सोड ना, पाया पड माया. फुगीर झाला. मग आता कोण? बुक्के खाल्या ना लई, पाया पड. पडते भाऊ, मान, परत मारणार नाही. अरे नाही मारणार. आता सगळ्या पोरी उत्तर द्या. भावाने केस सोडून दिलं, भाऊ पळून जातो का थांबतो? पळून जातो. कोणच्या? आईकडं. आता सगळ्या माईला खरं सांगा, आई कोणची बाजू घेते? आई काय म्हणते माहिती तुम्हाला? एवढी मोठी टुणगी झाली त्याला मारती भय माग. अरे शाळेत नाही राहिलं रे हे प्रेम, शाळेत नाही राहिलं. शिकवणारं का राहिलं नाही. आता शिकवणारा पैसे भरून नोकरी लागलाय, त्याच्याकडे कसं काय राहील? त्याच्याकडे राहिलं नाही, शाळेत राहिलं नाही. बहीण गेली, भाऊ गेला. हे कोणी केलं? तिसरा पोरगा. लोक. आणि आज जगातली सगळी माणसं भाऊ पाया पडतोय, भाऊ पाया पडतो, बाई सही कर ग बाई सही. थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्यांना आलाय का? तो दरोडेखोर काय म्हणतो माहिती का? लावून धर, लाखभर मिळतील, लावून धर, असे म्हणणारे दोघ जण इथं. पहा आता काय माग बामटेची दुनिया. कोण आहे तो? बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. बहीण कुणाची, कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. सर्व रागिरे कुठतील दागे डोर लागी रे. गेलं का नाही तुमच्या आतमध्ये कीर्तन? किती झाले पोर? ते 4 सोडून द्या. काम पर्याय, काम, क्रोध, लोभ. चौथा मुलगा आहे, कमी झाला रे आवाज. चौथा मुलगा आहे मत, सत्तेचा मत, पैशाचा मत. अरे मत. आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभी करा कीर्तनात इथं. आत्ता मी तुम्हाला 93 लोक दारू पिणारे दाखवतो. 100 मध्ये 93. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि दारूवर कुणी बोलायचं नाही. जो बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. दारू, जुगार, मटका, अश्लीलपणा, फाजीलपणा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. बोलायचं नाही, बोलायचं नाही. बोलला त्याची क्लिप, बोलला त्याची बातमी, ठोकलीच पट्टी त्याच्या.
आत्ता कीर्तनात तुम्हाला माणसं दाखवतो, इथं 10-15 जण, शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं 3 जण आहेत आत्ता. हे बा इथं 2 जण आहेत, मी नावा सगळं सांग. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिजे. भिकारी झाली लोक. खरंय का खोटंय बोला. महाराज राग येतो लोकांना. महिला मंडळ ह्या 4 वर्षात या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. लाज वाटते 10वीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेला. का जगायचं का? 40% तरुण पोरं 3 वर्षाच्या पुढे जगणार नाही. ध्यानात ठेवा. 3 वर्षाच्या पुढे 40% तरुण पोरं मारणार. आपल्या कोण लिहून घ्या. त्यांचे फक्त तब्येती राहिल्यात. लिव्हर सडले. गुडघ्याला हात लावून उठा द्यात. 3ऱ्या वर्षाला कॉलेजच्या. या 90 ना पोरं संपलेले आहेत. निम्मे मग इथं 2-3 जण आहेत. पुढच्या आठवड्यात जातील. तुम्ही लिहून ठेवा. आपल्याला फोन करा. जाता का नाही पा. हा विनोद आहे. हा टाइमपास आहे. 1 मिनिट सांगतो. महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये मुलानं मरावं, बापानं पाणी पाजावं, कोणता न्याय? मुलानं मरावं, आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं, कोणता न्याय? अरे तो मुलगा सीमेवर मेला तर ठीक आहे रे. तो मुलगा लढताना मेला तर ठीक आहे. पण गाडी चालून मेला, पिऊन मेला, आईनं रडायचं. महिला मंडळी या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं महिला मंडळ, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उडे आणतात. तो उडे आणतात. ही चिमुरडी पोरं आहेत. काय माहिती आहे माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली? काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बोला. आणि ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग लोकांनी? आई कुठं चालवलं?